IPL 2025च्या ऑप्शनसाठी एक आठवड्यापेक्षा पण खूप दिवस कमी राहिले आहे आणि IPL 2025चा ऑप्शन जो होणार आहे तो खूप धमाकेदार होणार आहे की ज्यामध्ये मेगा ऑप्शन आहे। त्यामध्ये आपल्याला एक मोठे खेळाडू दिसणार आहे। त्यामध्ये आपल्याला मर्क्युरी सेट आले टोटल आपण 5 सेट सांगणार आहे। त्यानंतर सांगणार आहे की कोणते प्लेयर एक्सपेन्सिव्ह असू शकतं IPL 2025च्या ऑप्शनमध्ये आणि कोणते प्लेअरचं नाव आलं नाही म्हणजे कोणी यादीत नाव दिलं नाही असे प्लेअर आहे ज्यामध्ये 4-5 आपण नाव सांगणार आहे। तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात आपण मर्क्युरी सेट पाहू। त्याच्यामध्ये 5 सेट आहेत। तर पहिला सेटमध्ये जो आहे तो आहे जॉस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क आणि अर्शदीप सिंग। सेट 1 मध्ये कोणता प्लेअर जास्त ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर सेट 2 मध्ये आहे युजवेंद्र चहल, लियम लिव्हिंगस्टन, KL राहुल, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज। सेट 2 मध्ये हे 6 प्लेअर आहे। आणि त्यानंतर सेट 3 मध्ये हॅरी ब्रूक, डेव्हॉन कॉन्वे, हेदर मकग्राथ, एडन मार्क्रम, देवदत्त पडिक्कल, राहुल त्रिपाठी हे 6 तिसऱ्या सेटमध्ये। आणि मला सांगा की हे प्लेअर तुम्हाला कोण जास्त एक्सपिरियन्स होतं सेट 3 मध्ये। त्यानंतर सेट 4 जेव्हा विचार येतो रविचंद्र अश्विन, अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मिचेल मार्श, सचिन रवींद्र आणि हर्षल पटेल हे सेट 4 मधले प्लेअर आहे। त्यानंतर सेट 5 मध्ये जॉनी वेस्टो, क्विंटन डिको, रमोल गुरबाज, ईशान किशन, फिल शॉर्ट आणि जितेश शर्मा हे मर्क्युरी सेट आहे। जे 5 सेट आपण सांगितले त्यामध्ये जो पहिला सेटमध्ये आहे त्यामध्ये 2 मोठे एक्सपेन्सिव्ह सांगू शकतो। त्यामध्ये जॉस बटलर आणि ऋषभ पंत हे 2 असू शकते। आय थिंक मला वाटतं की कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क मारू शकते ज्या प्रकारे हे आहे। तर मग दुसऱ्या सेटमध्ये एक्सपेन्सिव्ह झालेला आहे युजवेंद्र चहल आणि आय थिंक मला वाटतं मोहम्मद शमी हे 2 प्लेअर असू शकते जे एक्सपेन्सिव्ह जाऊ शकते कारण की ज्या प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स राहिला IPLमध्ये खूप चांगला। त्या सेट 3 मध्ये माझ्या मताने जॅक्सन मेगर आणि आय थिंक एडन मार्क्रम आणि हॅरी ब्रूक ह्या 3 मध्ये प्लेअर असू शकते। डेव्हॉन कॉन्वे पण असू शकते बट मला जे वाटते ते हे 3 प्लेअर आहे। आणि तुम्हाला कशासाठी ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर त्यामध्ये सेट 4 मध्ये रविचंद्र अश्विन आणि मॅक्सवेल, सचिन रवींद्र पण असू शकतात बट मला ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस आणि रविचंद्र अश्विन हे 3 प्लेअर मला असं वाटतं आहे की मर्क्युरी सेट 4 मध्ये हे एक्सपेन्सिव्ह जाणार। आय थिंक म्हणजे 10 करोडच्या वर एक प्लेअर जाऊ शकते। त्यानंतर इथे सेट 5 मध्ये आहे जॉनी वेस्टो, क्विंटन डिकॉक, रमोल गुरबाज, ईशान किशन तुम्हाला माहिती मी सांगितलं। सेट 5 मध्ये मला असं वाटते की क्विंटन डिकॉक आणि ईशान किशन खूप आहे। त्याला फिल शॉर्टला पण ज्याबद्दल ते पण KKR मध्ये फलंदाजी केली होती। मला वाटतं की 3 पैकी 1 प्लेअर आय थिंक मला वाटतं की हो 3 प्लेअरमध्ये 1 प्लेअर तर 10 करोडच्या वर जाऊ शकते। त्यामध्ये ईशान किशन, फिल शॉर्ट नाही ती क्विंटन डिकॉक ह्या सेट 5 मध्ये हे असू शकते। आणि त्यानंतर येते IPL ऑप्शन 2025ची जी लिस्ट आहे त्यामध्ये असे काही ऑप्शन जे ओव्हरसीज प्लेअर आहे त्यांनी नाव दिलं नाही। त्यामध्ये आपल्याकडे टोटल 4 नाव असे आहे की जे 3 नाव कन्फर्म आहे आणि 1 मध्ये लोडिंगवर आहे तुम्हाला समजू शकता। तर आपण जे पहिला जो नाव आहे तो म्हणजे जोफ्रा आर्चर होता। जोफ्रा आर्चर 2023चा IPL ऑप्शनमध्ये होता आणि ऑप्शनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता। त्यामध्ये त्यानंतर 2024 मध्ये पण खेळला आणि त्यामध्ये ऑप्शन लिस्टमध्ये पण यादी नव्हती आणि 25 मध्ये पण जोफ्रा आर्चरने दिली नाही आहे। त्यानंतर दुसरा जो प्लेअर आहे तो म्हणजे बेन स्टोक आहे। बेन स्टोकने पण 2025 आणि 24 मध्ये दिले नव्हते आणि 25 मध्ये पण ऑप्शन लिस्टमध्ये नाव दिलं नाही। बेन स्टोक खेळू शकणार आहे हे आपल्याला माहीत पडलं आहे। त्यानंतर तिसरं जे ते शॉकिंग आहे कारण की कॅमेरॉन ग्रीन 2024-2023 मध्ये चांगला प्लेअर होता, चांगला कामगिरी केली 2024 मध्ये 17 करोडमध्ये पण कॅमेरॉन ग्रीननं ऑप्शन लिस्टमध्ये नाव दिलं नाही। आणि त्यानंतर येते जॉस हेजलवूड पण ऑप्शन लिस्टमध्ये भेटलं नाही आहे। जॉसनं टाकलं की नाही ते माहीत नाही बट 24 मध्ये पण टाकलं नव्हतं आणि 25 मध्ये पण टाकलं नव्हतं। जॉस हेजलवूडचं कन्फर्म नाही आहे पण सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।